महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत MPSC अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांच्याशी संबंधित आता भली मोठी ऍड ही आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत ही आता जाहीर होण्याची तयारी आहे। त्याच्यामुळे आता यासाठी नेमकं काय लागणार आहे, मग याच्याशी संदर्भात कायदे कुठले आहेत, योजना कुठल्या आहेत, त्याच्या परीक्षा कशा असतील, या संदर्भामध्ये मी पुढच्या काही मिनिटांमध्ये या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करून तुम्हाला मी सांगणार आहे। हा व्हिडिओ बनवण्यामागे उद्देश असा की आपल्याकडे जरी याची बॅच असली तरी सुद्धा या ठिकाणी महिलांसाठी एक खूप मोठी संधी ही चालून आलेली आहे आणि त्याच्यामुळे महिलांनी आतापासूनच एखादा या व्हिडिओचा आधार घेऊन तुम्ही सध्या हे मटेरियल जमा करायला तरी सुरुवात करावं, यासाठी आपण त्वरित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत। मग या व्हिडिओच्या अंतर्गत आपण याच्यामध्ये कायदे, योजना आणि परीक्षाभिमुख पूर्ण जेवढं लागतं सगळं सखोल विश्लेषण याच्यामध्ये आपण करणार आहोत, याच्यात काही शंका नाही। त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। नमस्कार, मी तुमचा मित्र आणि तुमचा मार्गदर्शक ॲडव्होकेट सुमनपुत्र ऋतुराज शिंदे आणि माझ्यासोबत तुम्ही जुडलेले आहात आपल्या MPSC चॅलेंजर्स अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती। चला तर पुढे मी तुम्हाला हे सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा आता जो सिलेबस आहे किंवा याच्याशी रिलेटेड जे काही आधारस्तंभ असणार आहेत, तर याच्यामध्ये प्रमुख हे 6 आधारस्तंभ आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत। म्हणजे सिलेबसच्या नुसार मग ह्या संदर्भातले कायदे कुठले आहेत, योजना कुठल्या आहेत, मग महिलांसाठी कुठले कुठले कायदे आहेत, योजना आहेत, तरतुदी आहेत, या सगळ्या गोष्टी ह्या 6 स्तंभांच्या आधारे निर्माण करण्यात आलेल्या आहेत। मग ही 6 स्तंभ कुठली, तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण आलो तर याच्यामध्ये संविधानातील तरतुदी, म्हणजे मुळात जर आपण लक्षात घेतलं तर जे काही अधिकार आहेत बालकांचे असतील, महिलांच्या बाबतीत असतील, तर त्याचा प्रमुख जो स्रोत असतो तो असतो भारतीय राज्यघटना, जो आपल्या देशाचा मूलभूत कायदा, याच्यात काही शंका नाही। आणि त्या मूलभूत कायद्यामध्ये सुद्धा या मूलभूत हक्कांमध्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं म्हणतात, त्याच्या अंतर्गत सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टींना आधार मांडलाय। त्याच्यानंतर बालकांच्या संदर्भातले ज्युवेनाईल कायदे असेल, पॉक्सो असेल, राईट टू एज्युकेशन असेल किंवा चाइल्ड मॅरेज असेल, ओके, बालविवाहाच्या संदर्भात ही कायदे या ठिकाणी तयार करण्यात आले। त्याच्यानंतर जर आपण आलो तर महिलांसाठी कायदे आहेत, मग DV ऍक्ट आहे, पॉश आहे, मॅटर्निटी आहे, डावरी, हुंडा आहे त्याच्यात, ओके। तर ह्या अशा डोमेस्टिक व्हायलन्स, डीव्हीचा अर्थ डोमेस्टिक व्हायलन्स होतो, हे लक्षात ठेवा, कौटुंबिक हिंसाचार। मग त्याच्यानंतर नवीन फौजदारी कायदे, आता तुम्हाला हे माहिती आहे की IPC असेल किंवा जो CRPC होता, एव्हिडन्स ऍक्ट होता, ह्या 3ही कायद्यांना रिप्लेस करण्यात आलं आणि हे 3ही कायदे BNSS आणि BSA म्हणून ही आता नव्याने ही पास करण्यात आल्या, नव्याने तयार करण्यात आल्या आणि या कायद्यांनी त्या जुन्या कायद्यांची जागा घेतली। त्याच्यानंतर आपल्याला हे समजून घ्यायचंय या सिलेबसमध्ये की महिलांसाठी आणि बालकांसाठी काही योजना आहेत का, काही अभियानं, ओके, त्याला मिशन आपण म्हणूया, काही अभियानं त्या ठिकाणी पास केलेले आहेत का, चालू केलेले आहेत का, मग ही कोणते कोणते आहेत हेही आपल्या सिलेबसमध्ये विचारलं जातं। मग त्याच्यामध्ये ICDS योजना आहे बघा, याच्यावरती खूप सारे प्रश्न आहेत। पोषण 2.0 आहे, पोषण योजना आहे, त्याच्यानंतर मिशन शक्ती आहे, वत्सल्य आहे, याच्यामध्ये मिड डे मील स्कीम वगैरे अशा बऱ्याचशा योजना येतात बालकांच्यासाठी, महिलांच्यासाठी, आयुष्यमान भारत योजना, वंदे मातरम योजना आहेत, वेगवेगळ्या अंगणवाडीच्या, सुगडी, या सगळ्या काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर जर आपण अजून पुढे आलो तर काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आहेत, ओके। त्याच्यामध्ये आता जसं तुम्ही पाहिलं युनिसेफ आहे, बालकांसाठी आहे, UNCRC आहे, ओके, चाइल्ड राईट्सच्या संदर्भात। मग या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय संस्थांपासून तर आंतरराष्ट्रीय काही घडामोडी, काही धोरणं आखली गेली आहेत का, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जेवढ्या PYQचा आधार आपल्याला याच्यात घेता येईल तर तेवढा आपण हा तुमच्या पुढे या ठिकाणी मांडणार आहोत, ओके। तर त्याच्यानंतर जर आता पुढचा जर आपण संदर्भ घेतला तर याच्यामध्ये आता बघा घटनात्मक पाया, आता महिलांसाठी असणारे जे काही कायदे किंवा तरतुदी किंवा जे धोरणं आहेत, तर याच्या मागचा घटनात्मक पाया कशा पद्धतीने रचला गेलेला आहे हे आपल्याला या फॉर्मॅटमध्ये, या पेजवरती ते समजून घ्यायचं आहे, ओके। महिला आणि बालकांसाठी कायदेशीर आधार कुठून आला काय आहे, तर बघा सगळ्यात पहिल्यांदा कलम 15(3) मध्ये काय सांगितलंय भारतीय राज्यघटनेच्या, महिला व बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार हा कोणाचा असेल, राज्याचा असेल। इथं राज्याचा अर्थ हा राज्य सरकार होत नाही, तर या ठिकाणी राज्य करणारे सरकार, राज्य करणारे सरकार असा होतो। मग त्याच्यामध्ये तुम्हाला केंद्र सरकार प्लस
राज्य सरकार असा दोघांचा संदर्भ या ठिकाणी ह्या कलम 15(3) मध्ये तो पाहायला भेटतो. मग त्याच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर मूलभूत अधिकारांमध्ये कलम 14 आहे, 15 आहे, 16 आहे, जे तुम्हाला समानता किंवा समता किंवा भेदभाव करण्यास प्रतिबंधता घालतं. त्याच्यानंतर आत्ता अलीकडे 86व्या घटना दुरुस्ती 2002 नुसार तुम्हाला 21वी घटना 21 कलम 21 मध्ये एक सब आर्टिकल उपकलम ऍड केलं अ नावाचं, आणि शिक्षणाचा अधिकार हा सुद्धा त्याच्यामध्ये प्राप्त झाला. त्याच्यानंतर कलम 23 मानवी तस्करी आणि कलम 24 बाल मजुरी बंदी. म्हणजे तुम्ही जर एक लक्षात घेतलं तर तुम्हाला हॉटेल, चहा पाण्याचे जे काही नाश्ता सेंटर त्याच्यामध्ये असतं की इथं 14 वर्षाखालचे लेकरं काम करीत नाहीत म्हणून अशी एक पाटी लावलेली असते. मग ही जी पाटी आली आहे ही कुठून आली आहे तर ही या कायद्यातून ती निर्माण करण्यात आली आहे. ओके, मग हे नेमकं कसं आहे काय हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्व आहेत आपल्याकडे. मग मार्गदर्शक तत्वांमध्ये वेगवेगळी जी कलमं आहेत, उदाहरणार्थ 39E/F आहे. मग त्याच्यामध्ये बालकांचे आरोग्य कसे असावे, काय असावे, त्यांचा विकास कशा पद्धतीने असावा. त्याच्यानंतर कलम 42 आहे, ओके, प्रसूतीसाठी सहाय्यता असेल. त्याच्यानंतर कलम 45 आहे, ओके, बाल शिक्षणाच्या संदर्भात त्या गोष्टी तिथं आहे, आरोग्याच्या बाबतीत आहे. त्याच्यानंतर कर्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा काही तरतुदी आखून दिल्यात. कलम 51(1) आहे, बाबा शिक्षणाची संधी पाल्याने त्यांच्या पालकांना निर्माण करून द्यावी. ह्या काही गोष्टी याच्यात आहेत. 73 आणि 74वी घटने दुरुस्ती 1992, 93 याच्यामध्ये मग महिलांसाठी जे काही आरक्षणाची तरतूद आहे. आरक्षणाचा अर्थ इथं रिप्रेझेंटेशन असा घेतला जातो. आरक्षणाचा काय रिप्रेझेंटेशन. मग अलीकडे जर तुम्ही लक्षात घेतलं तर आता नारी शक्ती वंदन विधेयक, त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी 2011 मध्ये महिलांसाठी 50% जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाच्या बेसवरती राखीव ठेवल्या होत्या. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला या घटनात्मक दृष्टिकोनातून समजून घ्यायच्या आहेत, शिकून घ्यायच्या आहेत. ओके, मग ह्या कशा काय ह्या मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेल. आता बालकांच्या संदर्भामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी काही कायदे आहेत आपल्या सिलेबसमध्ये. बघा मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय, कायदे किंवा धोरणं किंवा योजना, कारण तुम्ही ज्या वेळेला अधिकारी होताल या डिपार्टमेंटमध्ये जाल तर हे कायदे फक्त आता परीक्षापुरते नाही तर ह्याच कायद्यांमध्ये तुम्हाला जगायचं आहे तुमचं थ्रू आउट करिअर. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही उद्या कोणत्याही पदावरती जा या डिपार्टमेंटच्या, तुम्हाला सगळीकडे हे कायदे, ह्या योजना, हे धोरणं, ही जबाबदारी हे सगळं याच चौकटीमध्ये असणार आहे, याच्यात काही शंका नाही. म्हणून तुम्हाला याचा अभ्यास हा फक्त सिलेबस किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाही तर थ्रू आउट तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून करायचा आहे. म्हणून मी इतकं तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगण्याचा या व्हिडिओ मार्फत प्रयत्न करतोय. मग बघा बालकांसाठी काय तर सगळ्यात पहिल्यांदा ज्युएनाइल ऍक्ट आहे. ज्युएनाइलचा अर्थ असतो जे काही बाबा जे काही कमी वयाचे म्हणजे 18 वर्षाखालील, आणि आता कायदा काय तो 16 वर्षाखालील तुम्हाला सांगतो. ओके, मग त्यांच्यासाठी काही संरक्षणाचे काही अधिकार प्राप्त झालेले आहेत त्यांना. ओके, ज्युएनाइल जस्टिस, मग त्याच्यामध्ये काही बोर्ड वगैरे निर्माण करण्यात आले, त्याची आवश्यकता काय हे सगळं आपल्याला या कायद्यांमध्ये समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पॉक्सो कायदा आहे. ओके, उदाहरणार्थ बघा आत्ताच अलीकडे पुण्यामध्ये नरसापूर या ठिकाणी एक प्रकरण घडलं. म्हणजे काय, पॉक्सो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स असा याचा अर्थ होतो. म्हणजे बालकांचं संरक्षण हे सेक्शुअल ऑफेन्सपासून झालं पाहिजे यासाठी हा कायदा पास करण्यात आलेला आहे. ओके, मग हा कायदा 2012चा कायदा आणि खूप प्रभावी कायदा. याच्यामध्ये मूल म्हणजे काय तर 18 वर्षाखालील सगळी बालकं याच्यामध्ये मोजली गेली आहे. ओके, जेंडर इथं निरपेक्ष आहे, म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल दोघंही जर 18 वर्षाखाली असेल तर त्यांना हा कायदा थेट लागू होतो, हे लक्षात घ्या. ओके, मग हे कायदे आपल्याला या सिलेबसमध्ये समजून घ्यायचे. त्याच्यानंतर महिलांची सुरक्षा सध्या फार महत्वाचा कळीचा मुद्दा बनलेला आहे आपल्या देशामध्ये, हाही आपण या ठिकाणी मान्य करायला पाहिजे. मग महिलांच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी कुठली कुठली कायदे आहेत का तर सिलेबस काय सांगतोय कौटुंबिक हिंसाचार कायदा जो 2005चा कायदा आहे तो तुम्हाला, कधीचा कायदा आहे हा 2005चा कायदा आहे, हा तुम्हाला याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ पॉश, ओके, हा कायदा सुद्धा याच्यात आहे. मग ह्या सगळ्या डिटेल कायदे विथ
PYQ म्हणजे मागच्या परीक्षांमध्ये जेवढे PYQs तुम्हाला विचारली गेली ही सगळी आपण या प्लॅटफॉर्मवरती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुमचा एकही मार्क या डिपार्टमेंटच्या कोणत्याही परीक्षेच्या मार्फत हा हातचा तुमचा जाता कामा नये. ही तयारी तुमची आपण 100% या ठिकाणी करून घेणार. त्याच्यानंतर काही सामाजिक कायदे आहेत त्याच्यामध्ये. ओके, मग बालविवाह प्रतिबंधक कायदा, त्याच्यानंतर मजुरी प्रतिबंधक कायदा आहे, त्याच्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा आहे, त्याच्यानंतर PCPNDT आहे. ओके, PCPNDT हे नाव तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे अलीकडच्या काही केसेसमध्ये तुम्हाला दिसतं बघा, अलीकडे कमी झालाय हा प्रकार, पण अजूनही तो काही बंद झालेला नाही, की बाबा लिंग निदान चाचणी करून मग तिथं स्त्री भ्रूण हत्या केली जाते. मग ही लिंग निदान चाचणी काय आहे, मग याच्यावरती बघा निदानावरती बंदी नाहीये, पण लिंग निदानवरती बंदी आहे. म्हणजे तिथं तुम्ही जेंडर बेस असं करू शकत नाही, कारण मुलगी जन्माला आली पाहिजे हा अजेंडा आपला प्रामुख्याने हा आता आपल्या धोरणामध्ये तो बसलेला आहे. त्याच्यामुळे इथं लिंग निदान जर चाचणी होत असेल तर यासाठी 1994 ला कायदा पास केला, त्याच्यानंतर 2003 ला याला प्रभावी करण्यात आलं मोठ्या प्रमाणात. मग हे कसं आहे, काय हा कायदा, मग कशाला हा संरक्षण देतो, कोणत्या गोष्टींना अपवाद करून देतो, कोणत्या गोष्टींना गृहीत धरतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतात. ओके, त्याच्यानंतर बघा शिक्षणाचा अधिकार. तुम्हाला माहिती आहे की मी जसं आता तुम्हाला सांगितलं की आता हा जो शिक्षणाचा अधिकार आहे ह्यासाठी जो कायदा आहे, तर 186वी घटना दुरुस्ती पार पडली 2002 मध्ये, आणि त्याच्यानुसार काय झालं तर कलम 21A हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये याला समाविष्ट करण्यात आलं, ज्याच्यामध्ये जे कोणी लेकरं असतील 6 ते 14 वयोगटाचे लेकर आहे त्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद ही राज्य सरकारने करून द्यावी. परत एकदा इथं राज्य सरकार म्हणजे राज्य करणारे सरकार, हे लक्षात घ्या. ओके, मग काय असावं, कसं असावं, मग हे राईट टू एज्युकेशन काय आहे, मग याला कधी प्रभावी करण्यात आलं, 2009 मध्ये याला ऍक्टिव्ह झालं हे. ओके, मग कशा पद्धतीने याच्याशी रिलेटेड गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर NCPCR आहे. ओके, हा सुद्धा कायदा जो आहे हा चाइल्ड राईट प्रोटेक्शन कायदा आहे. जे बालकांचे राईट्स असतात बुवा, ओके, त्यांना तो प्रोटेक्ट करतो. ओके, हा राष्ट्रीय नॅशनल लेवलचा आहे, येस म्हणजे स्टेट लेवलचा चाइल्ड राईट्सच्या बाबतीमध्ये. मग याचे काम काय, याचं कार्यकारिणी कशा पद्धतीची असते, याच्या अध्यक्षांपासून सदस्य, त्यांचा उद्देश काय असतो, त्यांची कार्यकारिणी म्हणजे काम पद्धती कशी असते, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या कायद्यामध्ये समजून घ्याव्या लागतात. ओके, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर काही फौजदारी कायदे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की IPC हे कशामध्ये आता याचा बदल झाला तर BNS मध्ये झाला, आणि ह्या BNS ला लागू कधीपासून करण्यात आलं, जुलै 2023 पासून ह्याला लागू झालं. नंतर CRPC हा कायदा होता, आता या CRPC ची जागा BNSS ने घेतली. ओके, CRPC ची जागा कोणी घेतली, BNSS ने घेतली, आणि एव्हिडन्स ऍक्टची जागा BSA ने घेतली, हे लक्षात ठेवा. ओके, हे इथं ऑलरेडी दिलेलं आहे, हे तुम्ही समजून घ्या. ओके, त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये सुद्धा आहे ना चाइल्ड अब्यूज किंवा महिलांच्या बाबतीमध्ये जर काही तरतुदी असतील, कोणी काही त्रास म्हणजे बलात्कारापासून हुंडा आहे, हुंडाबळी आहे, मृत्यू आहे, हमला आहे, धमकी आहे, सेक्शुअल हॅरेसमेंट आहे, या सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये, बालकांच्या संदर्भातले अपराध गुन्हे सुद्धा याच्यात आहे. मग त्याचे एव्हिडन्सेस कसे असावेत, त्याचे पुरावे कसे असावेत, त्याच्या विटनेस गवाह कसे असावेत, या सगळ्या काही गोष्टी आपल्याला या कायद्यांच्या मार्फत हे समजून घ्यायच्या सिलेबसच्या अंतर्गत. त्याच्यानंतर अंगणवाडी इकोसिस्टीम एकात्मिक बालविकास ICDS याच्या 6 सेवा. ओके, मग पूरक पोषणापासून सप्लिमेंटरी, त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्र आपल्याला समजून घ्यावे लागतील, या योजना आपल्याला समजून घ्याव्या लागेल, आणि मग याच्या लिंकेज वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला या सिलेबसच्या अंतर्गत समजून घेणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर जर आता बघा प्रमुख केंद्रीय आणि राज्य योजनांचं जर आपण वर्गीकरण याच्यामध्ये लक्षात घेतलं तर याच्यामध्ये मिशन शक्ती सक्षमीकरण आपल्याला पाहायला भेटतं. मग तुम्ही अलीकडे हा नारा ऐकला असेल, बेटी बचाओ बेटी पढाओ, मग हे सुद्धा मिशन शक्तीच्या अंतर्गत जातं, हे लक्षात घ्या. मग याची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, काय याचा उद्देश होता, मुलगी असं का म्हटले हे की बेटी बचाओ और बेटी पढाओ, मग त्या अंतर्गत ते काय आर्थिक काही प्रोत्साहन देणार आहेत का, त्याच्या मागे काही निधी उपलब्ध करून देणार आहेत का बेटी बचाओ आणि बेटी पढाओ, काय उद्देश होता, काय याच्या मागचे काही त्यांना गोष्टी दिसल्या अशा की हे करायची वेळ आली, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर मिशन वत्सल्य आहे, अनाथ आणि कठीण परिस्थितीत बालकांना स्पॉन्सरशिप, फॉस्टर केअर चाइल्ड. ओके,
हे त्याच्यानंतर गरोदर महिलांसाठी पंतप्रधान मातृत्व वंदना योजना आहे, खूप प्रभावी योजना आहे. कशा पद्धतीने ही लागू होते, काय असतं, कोण याच्यासाठी पात्र आहे, मग त्या फर्स्ट ट्रिमिस्टर, सेकंड ट्रिमिस्टर, थर्ड ट्रिमिस्टरच्या दरम्यान घेण्यात येणारी काळजी या योजनेच्या अंतर्गत ह्याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे. आरोग्याच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत, आयुष्यमान भारत योजनेपासून अनेकशा गोष्टी याच्यात आहे. ओके, लेक लाडकी योजना, माझी बहीण लाडकी बहीण योजना याच्यात आहे, तपासणी, इम्युनायझेशन, याशा अनेक गोष्टी त्याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या संस्था ह्या कार्यान्वित करण्यात आल्या या अंतर्गत ह्याही महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय करार आणि संस्था, मग वेगवेगळे करार झालेले आहेत का आंतरराष्ट्रीय पातळीवर, मग त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र हे प्राथमिक क्रमांकावर येतं. मग चाइल्ड राईट्सच्या बाबतीत, बालकांच्या अधिकारांच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आलेले आहेत का, हे याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर महिला विरुद्धच्या प्रकारचा भेदभाव आहे त्याच्या बाबतीत आहे. त्याच्यानंतर युनिसेफ आहे इथे, आहे की नाही, जागतिक स्तरावर जर बाल हक्क असेल किंवा पोषणाच्या संदर्भात आणि शिक्षणाच्या कार्यांच्या बाबतीत जर काही विषय असेल, त्या संस्था ही युनिसेफ आहे. व युनिसेफच्या करंट अफेअर्स, ब्रँड अँबॅसिडर पासून सगळ्या गोष्टी ह्या कशा पद्धतीने कार्यरत असतात ह्याही आपल्याला बघायच्या. त्याच्यानंतर आलं WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, कशा कशा पद्धतीने आरोग्याच्या बाबतीमध्ये हे निर्णय घेतात, धोरण आखतात आणि विशेषतः महिला आणि बालकांचे आरोग्य याच्यामध्ये कसे कन्सिडर केले जातात, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ओके, त्यामध्ये मग MPSCचा जो मुख्य कल आहे, आता MPSC का, कारण एक गोष्ट मात्र इथं स्पष्ट आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, की ही जी आता भली मोठी ऍड येणार आहे, ओके, ही ऍड MPSCच्या अंतर्गत येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला MPSCच्या पॅटर्नला फॉलो करणं गरजेचं आहे. मग MPSCचा जो मुख्य कल असतो, बेसिकली तुम्हाला जर MPSC ओळखून घ्यायची असेल तर ती तुम्हाला अभ्यासामार्फत नव्हे तर ती तुम्हाला PYQच्या मार्फत ही समजून घेणं गरजेचं असतं. त्याच्यानुसार आपल्याला पॅटर्न कळतो, त्याच्यानुसार आपल्याला दिशा कळते, त्याच्यानुसार आपल्याला त्याची डेप्थ कळते. त्याच्यानंतर हे सगळं कळायला लागल्याच्या नंतर आपल्याला मार्ग सुचतो कशा पद्धतीने आपल्याला पुढे गत्यांतर करायचं आहे. मग यामध्ये कलम ओळखणे, त्याच्यानंतर पॉक्सो वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आम्ही ते दिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर अभ्यासाचा जो प्राधान्यक्रम म्हणजे हाय प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे, तर काही कायद्यांना दिली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर काही योजनांना दिली पाहिजे, काही संस्थांना दिली पाहिजे. ओके, या अशा काही गोष्टी ह्या प्राधान्य हाय प्रायोरिटी म्हणजे ज्याच्यावर सर्वाधिक फोकस केला जातो वरपासून खालपर्यंत, हे आपण याच्यामध्ये याचं विशेष स्पष्ट विश्लेषण आपण करून हा व्हिडिओ तुमच्या पुढे मांडत आहोत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रिव्हिजन मास्टर टेम्पलेट, कोणताही कायदा कसा वाचावा हेही फार महत्वाचं आहे. ओके, कशा पद्धतीने, म्हणजे काय ना, मी खूप अभ्यास केला बुवा, आज मी 100 पानं वाचले, पण नुसतेच वाचले त्याला काय अर्थ आहे का? कारण आपल्याला द्यायची स्पर्धा परीक्षा, स्पर्धा परीक्षेमध्ये नुसतं जितकं वाचलं तुम्ही तसंच येत असतं का? नाही. तर त्या वाचण्याच्या पद्धती काय असतात, त्या तुम्ही वाचतायत तर त्या वेळ स्ट्रक्चराइज पद्धतीने वाचतायत का? तर ह्या सगळ्या गोष्टी इथं फार मॅटर करतात. काय धरायचंय, काय वगळायचंय, हे पण जास्त मॅटर करतं. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं महत्वाच्या आहे. मग आता शेवटचा प्रश्न आहे की हे सगळं करायचं कुठून? तर हे सगळं काही जे करायचं आहे यासाठी आपल्याकडे म्हणजे MPSC चॅलेंजर्स अकॅडमीच्या मार्फत आपण जी मागच्या 4 वर्षापासून सेवा देत आहोत त्याच्या अंतर्गत खूप पॉवरफुल आपल्याकडे एक बॅच आपण निर्माण करत आहोत, जिला महिला बाल विकास भरती 2026 असं आपण ते बॅचचं नाव दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे याची फीस ही फक्त आणि फक्त 2499 आहे आणि याची व्हॅलिडिटी 1 वर्ष. आता मला अनेक जण या ठिकाणी म्हटले की सर मार्केटमध्ये तर 999 रुपयाला बॅच आहे, मग तुम्ही एवढं हाय रेटमध्ये का विकताय 2500ला? तर मी याचं ॲनालिसिस सुद्धा केलं राजांनो. हे लक्षात घ्या, मार्केटमध्ये जी बॅच आहे ती GS इन्व्हॉल्ड बॅच आहे, GS त्याच्यामध्ये आहे. मात्र आपण जी तुम्हाला बॅच देणार याच्यामध्ये कायद्यांचा सुद्धा संदर्भ आहे, जे कायदे मी स्वतः हे तुम्हाला हे या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देणार आणि कुठलीही बाजू याच्यामध्ये मी तुमची सोडणार नाहीये, लक्षात घ्या. म्हणून काय तर ह्या बॅच म्हणजे कसं असतं, एखाद्या जर प्राइस कमी असेल तर तिथं सुद्धा लोक जेवायला जाणं टाळतात, कारण मुद्दा हा क्वालिटीचा असतो. आणि आपल्याकडे तुम्हाला हे माहिती आहे की मागच्या 4 वर्षात कधीच कोणतीच क्वालिटी कॉम्प्रोमाइज झाली नाहीये. म्हणून याच्या बॅचचे जे रेट्स आहेत त्या
ह्या 2499. मात्र आपल्यासाठी अजून एक खुश खबर अशी आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो आणि महिलांनो, हे लक्षात घ्या की आपल्या संस्थेचे जे विश्वासार्हता आहे ही वाढलेली असून यूट्यूबवरती आपले 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत. त्याच्यामुळे आपल्या या बॅचवरती तुम्हाला येत्या काही दिवस, तेही मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल की किती दिवस, पण सध्या हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यापासून या ठिकाणी काही दिवस तुम्हाला 20% ऑफर ही जागेवरती प्राप्त होईल, हे लक्षात ठेवा. आणि यासाठी काय करायचंय तर खाली दिलेलं एक ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. ओके, GS बाय उत्तम गोरे हे प्ले स्टोअरवरती ऍप्लिकेशन आहे, हे डाउनलोड करा प्ले स्टोअरवरती जाऊन आणि ही बॅच परचेस करून टाका. काही तांत्रिक जर तुम्हाला अडचणी आल्या, खाली स्क्रीनवरती जो नंबर जातोय त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. आणि आजच्या आज बघा, बॅच बीच ठीक आहे सगळं काही, पण मी असं म्हणतोय माझ्या महिलांनो, तुम्ही आजच्या आज या डेटा संकलनाला आणि अभ्यासाला मात्र सुरुवात करून टाका. चला, बाकीच्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून सखोल सांगेल. तत्पूर्वी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि ज्या कोणी असं महिला असतील की ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.